शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा गहन विषय आहे। तसेच कर्जमाफी करताना कोणत्या घटकाची कर्जमाफी करावी याबाबत क्लिष्टताही आहे। त्यामुळे गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे। या समितीच्या शिफारशीच्या अहवालावर कर्जमुक्तीचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। गुरुकुंज मोझरी येथे बावनकुळे यांनी बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला भेट दिली। यावेळी आमदार प्रताप अडसड, चंदू यावलकर, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, पोलीस आयुक्त अरविंद सावरिया, उपविभागीय अधिकारी मिन्नू पीएम आदी उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या संदर्भात असलेल्या पशुसंवर्धन, जलसंधारण, महसूल, पणन आदी मंत्र्यांशी चर्चा झाली असून याबाबत पुढील आठवड्यात बैठका घेऊन निर्णय घेण्यात येईल। आंदोलनाच्या निमित्ताने मांडण्यात आलेल्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे, त्यामुळे उपोषण सोडावे असे आवाहन पालकमंत्री बावनकुळे यांनी केले। पालकमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनुसार आंदोलन मागे घेण्यासंदर्भात कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे यावेळी आमदार बच्चू कडू यांनी जाहीर केले। यानंतर पालकमंत्री बावनकुळे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले। जे आतापर्यंत 4 मंत्रीमध्ये बोलले बच्चू कडू त्याच्या बैठका लावून स्वतः बच्चू कडूंच्या बैठकीला आला। त्या बैठकीने स्वतः त्या ठिकाणी आयोजित करणार आहे। त्या बैठका आयोजित करून त्याच्या मंत्री महोदयांची त्याच्या विभागाची बसवून त्याचे शासन निर्णय करून आपल्या त्या मागण्या मान्य करण्यासाठी जे काही आदेश काढावे लागतात त्या दोघांनी आदेश दिले नाही, प्रशासनाकडून शासनाकडे आदेश काढावे लागतात, त्याची फाईल तयार करावी लागतं, ती आपण करू। तर त्यानंतर महत्त्वाचे 2 विषय आहेत। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।